दुपारचे 12 वाजलेत बघा. आत्ता व्हिडिओला सुरुवात करते. हाय नमस्ते, मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? शुभ दुपार. तर सकाळपासून ना आज इतकी कामं चालली होती आणि अक्षताला माऊलीला सुट्टी आहे ना, तर माऊलीची पण तब्येत बरोबर नाही. तर आज ना इतका गोंधळ झाला पोरांबरोबरच ना. आज 12 वाजलेले तर सकाळची स्वयंपाक देवपूजा. तर सकाळी एकदा ना स्वयंपाक बनवला होता, शेपूची भाजी, चपाती, परत कारलं. तर आज जरा वेगळ्या पद्धतीचं कारलं बनवलेलं आहे आणि जास्त काही व्हिडिओ शूट केलेला आहे बरं का, अगदी थोडंसं केलेलं आहे. तर पुढं शेअर करतेच मी. तर आता परत एकदा माऊलीचे पप्पा आलेत बघा. आता एकदा स्वयंपाक बनवलेला आहे, भात आणि भाजी बनवलेली आहे. आणि त्या दिवशी जे जायचं होतं ते आज जाऊया म्हणलं. तर सकाळपासून बघा अक्षू आणि माऊली इतकं नादवलं. पोरांचा कितका हट्ट असतो ना, तर माऊलीचं एकदा सांगितलं माऊलीला की कधी जायचं नुसती घाई करतं. सकाळपासून एक 4-5 वेळा झालं विचारायचं माऊलीला मला कधी जायचं म्हणून. तर सकाळी आज ना भरपूर कपडे वगैरे होती, पोरांचं गणवेश वगैरे सगळं धुवून टाकलं. तर शेळीला वैरण पाणी वगैरे केलं आणि आज ना घराची सकाळी थोडीशी साफसफाई करून घेतली. गॅस शेगडी वगैरे घासून फरशी पुसून स्वयंपाक. आणि फरशी तर इतकी चिकट झाली होती ना, मला अजिबात आवडत नाही चिकट झालेली. तर आज इकडे ना मस्त भात शिजतोय आपला. मस्त असं मी पातळ भाजी बनवली, अगदी साधी सिंपल सहजासहजी. आणि खायला खरं सांगते खूप छान लागते बरं का, अगदी टेस्ट लागते. फक्त कांदा, कोथिंबीर, शेंगदाणं, ओबडधोबड शेंगदाण्याचं कूट आणि तिखट, मीठ, लसूण एवढंच. इकडं ना असं मस्त भात शिजतंय. तर सकाळी ना असं झालं होतं, माऊलीची तब्येत बरोबर नसल्यामुळे ना असं मी मस्त शिरा बनवलेला. तर ते शिरासुद्धा कोणी खाल्ला नाही बरं का. परत इकडं मस्त शेपूची भाजी बनवलेली, ते सुद्धा कोणी खाल्लेलं नाही. कितीतरी वर्षातून आज आलोय बघा अर्धीनारे नटेश्वर मंदिरात. आता ते आमच्या जवळच्या बाजूच्या गावातच आहे. तर आले ना अजून येतोय की नाही तोपर्यंत मंदिरात असं मस्त कासव दिसायला लागले होते. आता माऊलीचं काय मोह आवरेना, मम्मी थांब की 5 मिनटं बघूया, मम्मी अगोदर बघूया. तर बघा सगळ्यात पुढे जाऊन असं बघायला लागलं होतं. आता इथं भरपूर सारे कासव होते, हे जे वर दिसतात बघा, वरती माना काढून बघायचे ते सगळे कासव येतं. आता ह्याची माऊलीला बघून ना खूप छान वाटतं. आता मंदिरात येतं तर अगदी असं मन प्रसन्न झालं होतं. खूप छान डेकोरेशन वगैरे केलं होतं. आता परत इकडंच आलो तर तिथं महादेवाची पिंडी वगैरे होती. तर हे बघा कासव, एवढा मोठा कासव आहे का नाही, तर साईडला येऊन बसला होता. आणि बरेच आता मोजायला पण सापडणार नाहीत बरं का, तर एवढे बरेच कासव होते. माऊलीचं म्हणणं होतं की आपण जवळ जाऊन बघूया. आता जवळ काय गेलो नाही बरं का, लांबनं शूट घेतला होता मी. आणि पाण्यामध्ये बघा हे असं. आणि आज ना जवळ एक 10 ते 12 वर्षातून ना आज आलो आहे आम्ही अर्धनारी नटेश्वरीच्या मंदिरात. आज ना बऱ्याच दिवसांची इच्छा आज पूर्ण झाली म्हणावं लागेल. तर भरपूर दिवसातून आले. आता जवळच असलं आहे बरं का मंदिर, पण आता कामामुळं वगैरे ना अजिबात येणं होत नाही. आणि काय ना काय काम होतं. आता इकडं माझं आणि माऊलीच्या पप्पांचं ना महादेवाच्या पिंडीचं दर्शन घ्यायचं चालू होतं. अगोदर माऊलीला अक्षूला घेऊ दे म्हणलं, म्हणजे त्यांचं झालं की मी परत लगेच पूजा करायला घेतली. आता आज मी काही आणलं नाही बरं का, सगळी पूजा वगैरे आणली होती. आता पुढच्या वेळेस शिवमूठ काय माहीत नाही बरं, मूगचं असेल बहुतेक किंवा जवस असेल, पण ते काही मी अजून आणलेलं नव्हतं. साधी सिंपल आपले फुलं, पूजा वगैरे ते घेऊन आले होते. आणि इकडं मस्त खूप छान एकदम असं मन प्रसन्न झालं होतं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणत म्हणत ना आता मी पूजा करून घेतली. आता तुम्ही सांगा मला कोणता जप म्हणायचा असतो. आता मला तर जे म्हणून वाटलं म्हणजे की मी तर ओम नमः शिवाय हे जप करत होते. जप करत करत पूजा करून घेतली. आणि बाहेर येऊन बघतो तर बाहेरचा नजारा बघा, खूप छान होतं. अगदी मन प्रसन्न झालं होतं. आता हे तर फुलं बघून ना एवढं छान वाटत होतं का नाही. आणि आतमध्ये बघतो काय तेवढं तर मन बघून ना इतकं हरपून गेलं होतं. असं वाटायचं की पटकन जवळ जाऊन फोटो आणि व्हिडिओ करा. आता व्हिडिओ आणि फोटो काढायला ना तिथं परवानगी नव्हती, तरीसुद्धा मी थोडासा व्हिडिओ शूट केलेला आहे. तर हे बघा आपले जे खाऊचे पानं होते ना, त्याच्याने हे छान मंदिरची डिझाईन काढली होती, म्हणजे की डेकोरेशन केलं होतं. एवढी छान सजावट वगैरे. आणि बघल तिकडं हार, गजरे ते मंदिरात होतं बघा सगळ्या साईडनं. आता इथे लोक असल्यामुळं ना बाहेरूनच मी दर्शन घेतलं, आतमध्ये काही गेलो नाही मी. इथून दर्शन घेतलं. इथं स्वामींचं सुद्धा दर्शन झालं. तर हे बघा. आणि खूपच जुनं मंदिर आहे, अगदी पाषाणाचं मंदिर आहे हे. तर अगोदर अजून ना बरेच जण असं दर्शन पण घ्यायला येत होते. तर हे बघा. आणि नंदी तर एवढा छान होता का नाही. आता मला तर असं की 10-12 वर्षातून पहिलंच, आता मला पण काय माहीत नव्हतं बरं का. माझी पण ही पहिलीच वेळ आहे.
तर त्या दिवशी पण यायचं होतं. हे बघा एवढं छान मंदिर सजावट केलं होतं का नाही. खूप छान. परत ना थोडंसं बघा दर्शन वगैरे झाल्यावर थोडंसं व्हिडिओ, फोटोशूट करून घेतले. तर ते तुळशीची पाया पडायचं राहिलं होतं. आता शेवट जायचं निघायचं म्हणलं की लगेच थोडीशी तुळशीची पाया पडून घेतले. आता आमच्या मागं माऊली पण लगेच कसा येतोय बघा. आणि आता इथून सुद्धा कासव दिसत होते. आता माऊलीला वाटायचं की सारखं आपण कासवच बघूया. ते बघा. त्याच्यानंतर बघा मग काय दर्शन वगैरे झालं आणि बाहेर आलो. तर आता अक्षता आणि माऊली सोबत आहेत म्हणल्यावर काय गपचूप घरी येत नाहीत. त्यांना पण मस्त अशी पाणीपुरी गाड्यावरची पाणीपुरी ना लगेच चारली. आता ना संध्याकाळचे 7 वाजलेत बघा. आलो एकदाच दमून भागून. घरी यायला ना आम्हाला 5:30 पावणे 6 वाजल्या त्या. आणि भरपूर सारं काम पडलेलं. शेळ्यांना झाडू वगैरे काढायचं, शेळ्यांचं गवत टाकायचं. तर भरपूर सारी दळणं आली होती आणि आल्यापासून ना माऊलीच्या पप्पांचं दळणं दळायचं चालू आहे. तर आल्यावर अगोदर चहा वगैरे झाला. तर मला स्वयंपाक बनवायचा आहे. आणि आपल्या इकडं सगळ्यात अगोदर देवबत्ती करून घेतली आणि दरवाजा लावलाय बघा. गव्हाचं दळणं चालू आहेत ना, इतकं पीठ उडतंय. तर भरपूर सारं पीठ उडतं आणि बाहेर ना इतकं गार वारं सुटले बघा भरपूर असं. तर सकाळचं ना थोडंसं स्वयंपाक आहे आणि आता थोडंसं म्हणलं बनवूया. तर आता फक्त भाकरी बनवायचे आणि सकाळचं मी कारलं वगैरे बनवलं होतं ना, कारलं शेपू ते सुद्धा अजून तसंच राहिलेलं आहे. आणि आता आलेलं ना सगळे कामावरून घेतली, घरं वगैरे झाडून वगैरे सगळं. तर इकडं मी गरम पाणी ठेवले बघा भाकरी करण्यासाठी. मला ना गरम पाणी करूनच भाकरी बनवावी लागते. तर गार पाण्यात ना अजिबात पीठ मळलेलं व्यवस्थित येत नाही. तर अक्षूचं आणि माऊलीच ना थोडंसं मोबाईल बघायचं चाललं आहे. आणि माऊलीच्या पप्पांचं आल्या धरणं धरायचं काम लागले त्यांना. तर हे बघा पप्पांचा मोबाईल बघायचं कसं चालू आहे. बहीण भावाचं दोघांचं मोबाईल घेऊन बसलेत पप्पांचा. आणि माऊलीच्या पप्पांना ना आल्यापासून दळणं दळायचं काम लागले. तर आले इतकं धावपळ होती ना. असं कुठं जायचं म्हणलं दुपारून ना तर भरपूर असं धावपळ होती. आल्यानंतर बघा झाडू वगैरे सगळं कामावरली तर आईचा फोन आला होता. आईला थोड्या वेळा एक 10-15 मिनटं बोलत बसले. त्याच्यात काम राहून गेलं. तर आता म्हणलं जास्त काय स्वयंपाक बनवायचं नाही, थोडासा स्वयंपाक बनवायचा आहे. ते पटकन बनवून घेऊया. आणि आम्हाला बघा आता रक्षाबंधनची खरेदीसुद्धा करायची होती. आम्ही सहज अकलूजला गेलो होतो पण येताना काय ते झालंच नाही. आम्ही इकडून मधून आलो ना त्याच्यामुळे ते राहिलंच. म्हणलं असं परत कधीतरी कधी उद्या परवा किंवा बघू आता काय होतं. रक्षाबंधनला जायचं ना. माझं आणि माऊलीच्या पप्पांचं थोडंसं तुझं माझं जमीन आणि तुझ्या वाचून खरमीन असं चाललं आहे. काय म्हणतात काय माहीत नाही. जा म्हणतात की नको. तर माझं तर जायचं चालू असं झाले. 2 दिवस झाले चालू झाले की मी जाणार आहे उद्या किंवा परवा मी जाणार आहे. आता काय माहिती ते काय बोलतच नाही. तर नुसतं शांत बसते जायचं म्हणल्यावर. तर ते मला म्हणतात की तुझी शेळी आहे, तुझं हे आहे ते आहे, शेळीला घेऊन जा आणि दळणं कोण दळायचं, परत ते पिल्ला येतं हे करायचं कोण बघायचं असं ना त्यांचं चालू होतं बघा. काल परवा मी बोलले होते मला जाणार आहे जायचं आहे म्हणून. तर तसं अक्षताला माऊलीला पण शुक्रवारी सुट्टीचं आहे रक्षाबंधनची आणि शनिवार फक्त थोडीशी शाळा 11 वाजेपर्यंत 11-11:30पर्यंत. परत शनिवारी पण सुट्टीच आहे. मग आता 2-3 दिवस तर सुट्टीच असणार आहे. त्याच्यामुळे माझं झालं आहे उद्या किंवा परवा जायचं. बघू आता उद्या संध्याकाळी जायचं. तर का परवा तर भावाचा फोन आला होता ना दुपारी कधी येणार आहे म्हणून. बघू आता काय होते. तर मी सांगितलं बघू आता परत सांगते तुला फोन करून उद्या किंवा परवा सांगते. उद्या सांगते म्हणलं तुला काय होते. तर बघू आता माऊलीच्या पप्पांना सकाळी मला बोलावं लागेल. जाऊ काय करू उद्या जाऊ का परवा जाऊ. तर बघा पोरांना इथं दररोज घरी राहून इतकं बोर होते ना. तर भरपूर असं बोर होते. असं वाटते की 2-3 दिवस कुठेतरी जाऊया. तर अक्षताला माऊलीला तर इतकं बोर झाले. माऊली तर बघा अक्षरशः 4-5 दिवस झाले माझ्या महाग लागले. आपण कधी जायचं रक्षाबंधनला मामाच्याकडे कधी जायचे. तर आजच जाऊया उद्याच जाऊया असंच करत होता. काल पण म्हणत होता आजच जाऊया. आज पण तसंच होतं. तर बघू कधी जायचं उद्या किंवा परवा. तर शक्यतो मी जाणारच आहे उद्या किंवा परवा जाणारच आहे. माऊलीचे पप्पा नेहमी मला असंच करत असते. हे असं शेळी बघ तुझं हे बघ तुझं कधी जायचं आहे आता कशाला जायचं आहे. भावाला तिकडं बोलते प्रत्येक वेळेस अधूनमधून भाऊ येत असतो. तर आता त्याला पण येणार ह्यावेळेस त्याला जमणार नाही. त्याच्यामुळे बघू आता काय होते उद्या किंवा परवा सकाळी किंवा उद्या संध्याकाळी असं माझं जायचं नियोजन चालू झाले. माऊलीच्या पप्पांचंच काय होते काय नाही. चला सगळ्या ताईंना बघा हेच आतुरता लागली असेल माहेरी जायची आणि रक्षाबंधनला. तर कुणाचे भाऊ घरी येतात त्यांच्या तर कुणाचं कोण ताई त्यांच्या माहेरी जातात.
तर माझं सुद्धा असंच असते, कधी कधी माझा भाऊ इकडे येत असतो आणि कधी कधी मी तिकडे जात असते. पण आता ह्यावेळेस ना भाऊ इकडे येणार आहे, सॉरी मी तिकडे जाणार आहे, भाऊ काही येणार नाही इकडं. चला आता पटकन भाकरी बनवून घेते. आता उद्याच्याला ना हे सगळं नियोजन ठरवायचं, माऊली पप्पा काय होतात काय नाही. आणि अक्षता आणि माऊली तर काय लगेच तयार येतं, जायचं म्हणत इतकं खुश होते बघा, भरपूर असं खुश होते. कुठं जायचं म्हणलं आणि सगळ्यात जास्त आमच्या आईच्या तिकडे जायचं म्हणलं तर भरपूर असं खुश होते, त्यांना लय आवडतं जायला. आणि सुट्टीमध्ये काय मी ठेवत नाही दोघांना पण, कारण तिथं पण करमत नाही आणि तिथं ना म्हणजे असं त्यांना पण रानात वगैरे जावं लागतं कामाला, घरी कोणी नसतं, तर भरपूर तिथला पण प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे आम्ही ठेवत नाही. तर चला माऊलीश पप्पांचं दळणं दळायचं चालू आहे, तोपर्यंत आपलं भाकरी वगैरे बनवून घेऊया. आणि आपलं अक्षूचं आणि आता अक्षताची ना मैत्रीण आलेली अभ्यास करायला. का ग अभ्यास नाही झाला होय? का दिवसभर काय केलं होय अक्षता? का नाही अभ्यास नाही झाला हिचा? का नाही झाला मग? माझा थोडंच राहिलंय वे. चला आता पटकन ना भाकरी करून घेते. आणि पाणी उकळल्याशिवाय भाकरी काय येतात, इकडं पाणी सुद्धा उकळलेलं आहे. संध्याकाळच्या जेवणात असं झणझणीत ठेचा, ज्वारीच्या भाकरी, काकडी आणि मुळा सगळीत होता.